हॅलो छोट्या दोस्तांनो, मी इरा. मला हनुमान जयंतीच्या दिवशी खूप काही शिकायला मिळालं. तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सकाळी 6 वाजता आम्ही उठून आंघोळ करून मारुतीचा जन्म उत्सव साजरा करायला गेलो. मी पहिल्यांदाच मारुतीचा पाळणा पाहिला. सुंदर फुलांनी मारुतीचा पाळणा सजवला होता. तिथल्या भटजींनी मारुतीसाठी पाळणा गायला. नंतर मी आणि मम्मानी मारुतीला जो करून मारुतीचे दर्शन. आज मी तुम्हाला मारुतीचं नाव हनुमान कसं पडलं त्याची एक छानशी गोष्ट सांगणार आहे. एकदा काय झालं, मारुतीला खूप भूक लागली. तेव्हा त्याने आकाशाकडे पाहिले. तेव्हा त्याला लाल रशरशीत सूर्य दिसला. तो आंबाच आहे असे समजून त्याला खाण्यासाठी मारुतीने आकाशात झेप घेतली. मारुती जसा सूर्याच्या जवळ जायला लागला, सृष्टीच्या रक्षणासाठी इंद्रदेवानी मारुतीला थांबवायचा प्रयत्न केला, पण काही केल्या मारुती ऐकेच ना. त्यामुळे इंद्राने त्याच्या वज्राने मारुतीवर हल्ला केला. तो वज्र मारुतीच्या हनुवटीला लागला. संस्कृतमध्ये हनुवटीला हनु म्हणतात आणि मान म्हणजे आघात होते. त्यामुळे मारुतीचे नाव हनुमान सुद्धा आहे. हनुमान जयंती निमित्त आमच्या येथील मारुती मंदिरात महाप्रसाद असतो. मी आणि मम्मा तिकडे सेवा करण्यासाठी गेलो होतो. मी तिथे सोलकढी आणि लोणचं वाढलं. गोंदवलेकर महाराज म्हणतात की अन्नदान म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ दान. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्रीराम जय राम जय जय राम.